आत्ताच त्यांनी मुद्दा असा मांडलेला आहे की आर्थिक व्यवहारामुळे सिद्धार्थ कॉलनीचा प्रश्न रखडलेला आहे. गरुड साहेब, आपल्याला काय वाटतं, आर्थिक मुद्दा महत्त्वाचा आहे या गोष्टीबद्दल? सिद्धार्थ कॉलनीच्या विकासाच्या म्हणजे कार्यकर्त्यांचा जो स्वतःचा विकास साधायचा आहे त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की व्हिडिओ व्हायरल होतो आहे की त्या व्हायरल व्हिडिओमध्ये रक्कम मागितली जाते आणि आम्हाला खाण्यासाठी रक्कम मागितली जाते, याच्याबद्दल तुम्ही काय बोलता? मुळात ह्या क्षुल्लक घटना आहेत. विकास आणि विकासक आला तिथे पैशाची देवाणघेवाण ही होत असते असा सगळ्यांचा भ्रम असेल, पण सत्य असू शकेल. परंतु केवळ त्यामुळे आपण त्यात पडत नाही, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. कारण विकासक आला, तुम्हाला थांबवतो इथं. त्यांचा मुद्दा असा आहे की जे पैसे खातात त्याच्यामुळे सिद्धार्थ कॉलनीचा विकास खुंटला आहे, तर त्याच्याबद्दल नाही. मी तुम्हाला त्याच्याबद्दल बोला. आता परत तेच बोलतो, नीट ऐकून घ्या. मुळात मी जे म्हणतो त्याकडे जरा लक्षपूर्वक आहे का. जिथे विकासक आला, बिल्डर आला, तिथे पैशाची देवाणघेवाण होतेच, हा समज सर्वत्र पसरलेला आहे. आणि कटरे साहेब म्हटले, एक बरोबर बोलले की ते प्रत्येकाला वाटतं माझ्याच कोंबड्याने बांग दिली पाहिजे आणि पाठ झाली पाहिजे. परंतु असं सार्वजनिक कामात ते होत नाही. कुठेही कधीही तुम्ही चर्चा करून काम सोडवलं पाहिजे. सिद्धार्थ कॉलनीचा प्रश्न घेतला तर माझ्यासारखा ते सामान्य माणूस सांगेल, ह्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये राजेश पाटील नावाचा एकच विकासक आला होता की जो स्वतः विकासक होता. आणि त्यानंतर काही काळाने राजू वाघमारेंनी आणि त्याचे जे चेले चपाटे होते जे कोणी असतील त्यांनी आता आणलेला हा रुपारेल, की जेणेकरून आम्ही पाहिलं त्याची कामं चालू आहेत. तर मित्रांनो, कुठंतरी तडजोड करावी लागते. सार्वजनिक कार्यामध्ये कुठेतरी तडजोड करावी लागते, परंतु आपल्याकडे हेका जास्त असतो, मी म्हणेल तेच खरं. आणि त्यामुळे सिद्धार्थ कॉलनीचा विकास हा होण्याचा थांबलेला आहे. तो होईल न होईल हा भाग वेगळा. परंतु आत्ताच कोणती बोललं माझ्या लक्षात नाही. आता सिद्धार्थ कॉलनी आपण बालेकिल्ला म्हणतो, परंतु एक धोक्याची घंटा सिद्धार्थ कॉलनीमध्ये आत्ता आज 3,500 घरांपैकी 800 घरं ही परप्रांतीय लोकांनी घेतलेली आहेत. विचार करा, सिद्धार्थ कॉलनीमध्ये बाहेरचा माणूस राहायला येत आहे. तुमची टक्केवारी कमी होत चाललेली आहे. आणि ज्या लोकांनी बाहेर घरं घेतली त्यांनी आता भाड्याने दिलेले आहेत. ते भाडोत्री कोण आहेत? ती बाहेरची माणसं आहेत. 3,500 घरं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये माझ्या भावाचे मुलाचे 4 घरं असतात. अशी 3,500 घरं आहेत. आज बालेकिल्ला आपण नाचवतो आहे, परंतु त्या बालेकिल्ल्यामध्ये सिद्धार्थ कॉलनीच्या 3,500 घरामध्ये आज तुमचे लोक किती राहिले? 3,500 घरामध्ये जे तुम्ही आंबेडकर चळवळीचे लोक म्हणता ते किती आहेत? आज बाबासाहेब आंबेडकरांच्या या कॉलनीत आपण म्हणतो आहे, तिथे ह्या कॉलनीत ते दलाल तुमचे माझे भाऊ घर विकताना ते आपल्या माणसाला देत नाहीत. ते एखाद्या मुसलमानाला आणतात, एखाद्या भैयाला आणतात, तर त्यांच्याकडून त्यांना जास्त दलाली मिळते म्हणून. आणि या तऱ्हेने जर चाललं तर सिद्धार्थ कॉलनीमध्ये 50% लोक बाहेरचे होतील. त्यावेळेस तुम्ही बालेकिल्ला म्हणणार का? मुद्दा असा आहे की जे पैसे घेतले त्या मुद्द्यावरती बोलायचं होतं. हां, तर त्या मुद्द्यावरती तुमचं मत व्यक्त करायचं होतं. पैसे हे सर्व विकासामध्ये होतात, मी सांगितलं ते. मुळात जे कार्यक्रमाचे आयोजक आहे त्यांनाच हे करायचं आहे. मित्रांनो, आज सिद्धार्थ कॉलनीचा जो एसआरचा कार्यकर्ता असतो तो त्याचा वेळ देतो. बघा, लक्षात घ्या जरा, त्याचा वेळ देतो. कुठे जायचं असेल खिशातून खर्च करतो. त्याने 2 पैसे घेतले तर तुमच्या बापाचं काय गेलं? तुम्ही जाऊन घ्या ना तिथे. हां, तो मुद्दा रस्ता आहे. 1 मिनटं मला पुढं बोलले. आता माझा मध्ये येता हे करू नका. मुळात काय माहिती आहे का, आपल्याला कोणाला समजून घ्यायची आपली कुवतच नाही. आज रोडच्या खालच्या भैया मंडळींची कामं झाली ती का? त्यांनी विश्वास टाकला. आणि विश्वास हा आमच्या समाजामध्ये पूर्णपणे मेलेला आहे. कुणी कुणावर बाप लेकाचा विश्वास नाही तर बागच्याचा सोडून द्या. आज ह्या SRAमध्ये माझ्या मुलाचा विश्वास नाही, माझ्या भावाचा माझ्यावर विश्वास नाही. SRAने आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये ते केलं आहे. जोपर्यंत आयुष्यमान बौद्धाचार्य माशी म्हटल्याप्रमाणे आपण विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कारण तथागताने आपला विश्वास सांगितलेला आहे तो आम्ही ठेवत नाही. हो, आपल्याला प्रत्येक गोष्टी दाल में कुछ काला आहे. प्रत्येक गोष्ट दाल में कुछ काला आहे. खाऊ दे ना, काला तर काला. तुमच्या बापाचं काय गेलं, माझ्या ताटात काय ते मी पाहिलं पाहिजे. प्रश्न अडत नाही का? हां, याच्यामध्ये विकासाचा प्रश्न अडत नाही का? नाही, अजिबात अडकत नाही. तो का अडकतो माहिती आहे की समजा भगवान गौड मी विकासाकडे मला 25 लाख दिले, मग ते बबन आनंद बेलेंच्या पोटात दुखतं. तुम्हाला त्याची काय गरज पडली? 1 मिनिट, उदाहरण. मग अरे मी माझ्या ताटात काय वाढलं हे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ताटातलं बघा ना. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ताटाकडे बघत नाही, दुसऱ्या ताटाकडे बघताय, तोपर्यंत सिद्धार्थ कॉलनीमध्ये असंच चालणार आहे. आणि सिद्धार्थ कॉलनीचा विकास हा अजूनही फार लांब जातो आहे. का जातो माहिती आहे?
आपण कुणीही त्यावर गांभीर्याने विचार करत नाही. आपण कुणाला आता मी स्पष्ट बोलतो आहे, मला बोलू द्या, वेळ द्या मला पूर्ण. आता हा विकासक असा आहे, मी स्वतः बोलायचो नाही, त्यांना वेळ द्या नाही, मग मला बोलायला लावू नका. तुम्ही जो प्रश्न विचारताय मला, कारण मी एका विकासकाचा समर्थक आहे आणि त्याच्यामुळे मला बोललं पाहिजे. हां, थोडक्यात. तर मी माझ्यासहित मी एके काळात त्या विकासकाला म्हणतो हा असा आहे, तो तसा आहे, तसा आहे, परंतु मी बाहेरून बोलायचं ऐकून, परंतु कुठेतरी आपण जाऊन चर्चा केली पाहिजे हो. आणि चर्चेतून त्याने ऐकलं नाही ना, तर आम्ही तुमच्यावर आहोत ना. तर माझी सिद्धार्थ कोंडे लोकांना विनंती आहे, जो विकासक आला आहे तो काय लवकर जात नाही आणि त्याला जायला अजून 10 वर्षे लागतील. तोपर्यंत भगवान गरुड हा स्मशानमध्ये असणार आहे, त्याला हे घरे पाहायला मिळणार नाही. कुठंतरी तडजोड करायची असेल चर्चा करा, आणि त्यातून जर तुमचं त्याने ऐकलं नाही त्याला आपण हाकलून देऊ, मी तुमच्याबरोबर असेल. पण कुठंतरी चर्चा करा ना. चर्चा करायला नको म्हणतोय आपण. आणि भगवान गरुडने 25 लाख घेतले. मी मत नाही की विकासक बाहेरच्या मार्गावरून आलेला आहे. नाही, मग त्यावेळेस तुम्ही झोपला होतात का? नाही, त्यावेळेस तुम्ही झोपला होतात का? 6 महिन्यामध्ये त्याला काढण्याकरिता मी स्वतः अर्ज करत होतो. त्यावेळेस माझ्या नादाला कोण लागले 2 महिन्यांना विचारा. 13-2चे फॉर्म सिद्धार्थ कॉलनीत मी आणले, मी चालू केले. कारण नियमाप्रमाणे 6 महिन्याच्या आत त्याला जे आपण जायचं असं ते आपण गेलो नाही. काय साहेब, जर तुम्हाला मला वेळ द्यायचा असेल तर मला बोलत जा, नाही तर अजिबात बोलू नका. कारण तुम्ही जे प्रश्न विचारतात, तर मित्रांनो, खरोखर तुम्हाला विकास व्हायचा असेल आणि आपल्याला करायचा असेल तर चर्चेने प्रश्न सोडत असतो. परंतु आपण चर्चा बाजूला ठेवतो, हे द्यावे काढतो. भगवान गरुडने नवीन गाडी घेतली, त्याला बिल्डरने दिली. अरे मी का वारे निवडून चाललो आहे का? आज माझं मंथली इन्कम 1.25 ते 1.5 लाख रुपये आहे. मी एवढा गैरा नाही आहे. परंतु कुणी दिली? माझ्या घरात मी काय आणलं, बिल्डरने दिलं. माझ्या घरात मी नवीन काय केलं, बिल्डर दिलं. अरे कुठली ही मानसिकता बदला. जोपर्यंत तुमची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत ह्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये काही होणार नाही. तर मी आता जास्तच बोललो असेल तर मी आयोजकांची क्षमा मागतो. परंतु मला जर बोलायचं असेल आणि अशा तऱ्हे प्रश्न विचारायचे असतील ना तर मला वेळ द्या. जसे हे आपले गरुड साहेब बोलले की पैसे खाणे रास्त आहे, बिल्डरच्या SRAच्या माध्यमातून पैसे खाणे रास्त आहे. त्यांचा मुद्दा असा आहे की पैसे खाणं हे गरजेचं आहे. तर त्यांनी कन्फर्म केलेलं आहे. खरं तर ही चर्चा महत्त्वाच्या मुद्द्यावर आलेली आहे. मी ठामपणे परखडपणे मागाशी माझं मत व्यक्त केलं आणि आमचे मामा गरुड साहेब यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे की कार्यकर्ते मान्य आहे, मला ह्या गोष्टी मान्य आहेत. SRAमध्ये पैशाची देवाणघेवाण होते, मान्य आहे. पण आपला जो SRA योजनेचा इथला जो प्रोजेक्ट आहे गेले 17 ते 18 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि तरी तो मार्गी लागत नाही. मग कोणाचे हितसंबंध गुंतलेत त्यांच्यामध्ये? दुसरी गोष्ट, आपल्या आजूबाजूला पोस्टल कॉलनी, सुस्वागतम नगर किंवा श्रमजीवी नगर असेल किंवा पलीकडचं यशवंत नगर असेल, तिथल्या इमारती उभे राहतात. आपण अक्षरशः त्या बाजूने जेव्हा जायचो तेव्हा नाकाला हात लावायचो. पण आणि सिद्धार्थ कॉलनीतले कार्यकर्ते तिकडच्या कार्यकर्त्यांपेक्षा कितीतरी पटीने डॅशिंग आहेत, त्यांच्याकडे कितीतरी पटीने स्वतःचं वैचारिक पातळी आहे, हुशार आहेत. तरीसुद्धा आपण 17-18 वर्ष मागासलेले का आहोत, हा माझा मुद्दा होता. म्हणून मी परखडपणे इथे आर्थिक देवाणघेवाणीमुळेच अडकलं आहे, हे आत्ताही मी माझ्या मतावर ठाम आहे. आणि म्हणूनच बोलतो आहे की कार्यकर्ते समन्वय नाही साधत. मामा बोलले असतील की हे व्यवहार होतात, मग ते व्यवहार होताना मग काय ठरवायचं, त्याच्यातून मार्ग काय काढणार तुम्ही, हा माझा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळेच अडलेलं आहे. ह्याच्यातून जसं चंद्रकांत गटारेजी बोललेत की ह्याच्यातून मार्ग काय काढायचा, आजूबाजूचा परिसराचा विकास होत आहे. पण सिद्धार्थ कॉलनीमध्ये हुशार कार्यकर्ते असतानासुद्धा जर हा विकास होत नसेल तर याला कारणीभूत कोण आहे याची प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिलेला आहे. आता याच्यानंतर आपण आता झालेले आपल्या याच्यामुळे कार्यक्रमामध्ये सहभागी अमित हिरवे झालेत, त्यांचं मत करूया. की गरुड साहेब म्हणतात आहे की पैसे खाणे SRAमध्ये हे रास्त आहे आणि त्याला ते दुजारा देतात आहे की विकासक हा पैसे देतच असतो आणि याच्यामध्ये देवाणघेवाण होत असते. तर याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे. तर त्याच्यावरती आक्षेप जे घेतला ते चंद्रकांत कटारेजी हे बोलतात आहे की याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी कुठेतरी अहंकार बाजूला ठेवला पाहिजे, संयम बाळगला पाहिजे आणि विकासाचा प्रश्न हा मार्गी लावलेला पाहिजे. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम मी अनिल बेले, अतुल कटारे आणि यांच्या सर्व टीमचे धन्यवाद व्यक्त करतो की आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा लावली. मला अनिल बेलेंनी प्रश्न विचारला गरुड साहेबांबद्दल, आमचे चंदूभाऊबद्दल.
मी माझं मत व्यक्त करतो. सिद्धार्थ कॉलनी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बसवलेली वस्ती आहे. सिद्धार्थ कॉलनी हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. सिद्धार्थ कॉलनीमध्ये जेवढे कट्टर आणि प्रामाणिक आणि निर्भीड कार्यकर्ते आहेत ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठंच भेटणार नाही. आपण बघतोय 2006 साली SRA योजना चालेल ना बोलल्यावरती. SRA योजना ही सिद्धार्थ कॉलनीमध्ये आल्यापासून आपापला मधील जो बंधुभाव आहे तो कमी होताना दिसत आहे. आज आपण बघतोय की चंदूभाऊ मगाशी बोलल्याप्रमाणे या सिद्धार्थ कॉलनीची आसपास जो परिसर आहे तो सगळा डेव्हलप होत आहे. आणि जी सिद्धार्थ कॉलनी सुशिक्षित आहे, सामाजिकरित्या शैक्षणिकरित्या अत्यंत प्रबळ आहे, ही सिद्धार्थ कॉलनी आजपर्यंत या SRAच्या माध्यमातून आपण मागास का आहोत हा एक विचार आहे. म्हणून आपण बघतो की जे विकासक आलेले आहेत त्या विकासकांनी या सिद्धार्थ कॉलनीचा जो गहन मुद्दा आहे तो लाईट बिलचा मुद्दा तो आतापर्यंत कोणी सोडवलेला नाही आहे. फक्त येतात, आश्वासन देतात आणि निघून जातात. ज्यावेळेस 2021 साली या सर्व बिल्डरचा समझोता झाला, या समझोत्याच्या विरोधामध्ये हा समझोता कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने झाला याची माहिती घेऊन आम्ही सर्व हायकोर्टामध्ये गेलो आणि हायकोर्टामध्ये सर्व पिटिशन टाकून सिद्धार्थ कॉलनी घर हक्क संघर्ष समिती नावाची संघटना स्थापन करून त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण हायकोर्टला जी याचिका दाखल केलेली होती ती याचिका हायकोर्टाने मान्य करून त्यावरती निकाल दिला आणि ह्यांचा समझोता करार झालेला आहे तो करार नाहीसा केलेला आहे. पैशापेक्षा या तळागाळातील या नागरिकांना घर मिळणं हे महत्त्वाचं आहे. काम केल्यावरती मोबदला मिळतो, पण तो मोबदला हा लोकांच्या जीवावरचा नसावा, हा आपल्या मेहनतीचा असावा. आणि तो मोबदला माझ्या मते तरी आपण आपल्या विश्वासाने कमवावा, जेणेकरून आपण इथल्या नागरिकांचा विश्वासघात करून न आपण कमवलेला बरा. कारण की आपण बघतोय की आज सिद्धार्थ कॉलनीतील नागरिकांना खोट्या आमिषाला बळे पडून किंवा खोट्या आमिष दाखवून आज घरं खाली करण्याचं काम चालू आहे. भविष्यामध्ये निश्चित हा जर विकासक आहे तो सिद्धार्थ कॉलनीमधून निघून गेला तर ज्या लोकांनी घरं खाली केलेले आहेत त्यांचं पुढे काय होणार. त्यामुळे पैशापेक्षा सिद्धार्थ कॉलनीतील या समस्या आणि सिद्धार्थ कॉलनीतील नागरिकांच्या महत्त्वाच्या मूलभूत समस्या महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी आपण सर्व भाऊ बोलल्याप्रमाणे एकत्र आलं पाहिजे. पैशापेक्षा मी तर आपल्या कामाला प्राधान्य देईल एवढंच बोलेल. अमित हिरवेंनी सांगितलं की पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे आणि माणुसकी जपली पाहिजे. सिद्धार्थ कॉलनीतल्या लोकांचे हितसंबंध जपले पाहिजेत असं त्यांचं मत आहे. सिद्धार्थ कॉलनीमध्ये अनेक प्रश्न आहेत. तो म्हणजे आता सध्याच्या घडीला जो मुद्दा येतो आहे तो लाईट बिलाचा मुद्दा आहे. लाईट बिलाच्या मुद्द्यावरती सचिन गावारे यांना मी प्रश्न विचारतो की आता सध्या जी लाईट घालवतात आहे ती काही लोकांचं असं म्हणजे आम्ही ज्यावेळी इथून फिरतो त्यावेळी असं कळतं की रुपारेलची माणसं किंवा रुपारेल हा इथल्या घरधारकांना त्रास देण्यासाठी लाईट घालवण्याचा प्रयत्न चालू आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणत? धन्यवाद. अतिशय तुमच्या मनातलाच प्रश्न विचारल्यासारखा तुम्ही प्रश्न विचारला. मुळात हेच गोष्ट कळत नाही की रुपारेल विकासक लाईट घालवतो आहे हा विषय निर्माण कुठून होतो. अदानी कंपनी ही एक वेगळी यंत्रणा आहे. ज्या अदानी कंपनीवर असलेला जो काय आपला भार आहे किंवा जे काही कर्ज आहे हे कर्ज वसूल करण्यासाठी ते त्यांचे जे हत्यारे ते वापरणार आहेत. त्याच्यामध्ये आलेले मॅसेजेस आलेल्या नोटीसमध्ये त्यांनी कायद्याप्रमाणे 156 प्रमाणे ज्या काही नोटिसा दिलेल्या आहेत त्या इश्यू केलेल्या आहेत. त्यांची रिकव्हरी थकलेली आहे. एखाद्या कुठल्याही कंपनीची जर थकीत मोठ्या प्रमाणात थकली तर त्यांना वसुलीसाठी कारवाई करणं भाग आहे. मग रुपारेल विकासक करतोय हा जो भाग येतो हा कुठेच त्याला हे देत नाही. विकासकाचा त्याच्यामध्ये कुठलाही संबंध येत नसतो. विकासकावर मुळात आपण हा भार टाकलेला आहे. हा जो वीज बिलाचा भार आहे हा मुळात त्यांच्यावरती जबरदस्तीने टाकला गेलेला भार आहे. मग तो ह्याच्या मागची जी काही हिस्ट्री आपण चर्चेला घेतो ती जर राजू वाघमारे आणि फेडरेशनच्या पासून सुरुवात केली तर ती सगळ्यांनाच माहिती आहे. तो सगळ्या चर्चेत न जाता मुळात विकासकाचा ह्याच्यामध्ये कुठलाही रोल येत नाही. घरधारकांवर असलेलं थकीत वीज बिल हे अदानीला वसूल करणं आहे. तो आज ना उद्या वसूल करणार आहे. विकासकाने नाही भरलं तरी प्रत्येक घरधारकाला ते भरायला येऊ शकतं. त्यामुळे माझ्या मते विकासकाचा इथे कुठेही संबंध येत नाही. बरोबर आहे तुमचं.
होतं की ते विकासकाचा संबंध येत नाही, पण विकासकाचा संबंध हा घराशी येतो आणि घरधारकाचा लाईट बिल हा थकीत आहे. आणि त्याच्याबद्दल हे घरधारकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की विकासकांना कोणी विचारत नाही आहे, की विकासकाकडे घरे कोणी देत नाही आहेत. म्हणजे जेवढी गेले तेवढी गेले, त्याच्यानंतर परत विकासकाकडे घरं कुठलीही जात नाही आहेत. त्याच्यामुळे हा कुठला तरी एक स्टंट करून की आम्ही त्यांची लाईट घालवून कोणी आपल्या गळाला लागतं आहे का, असा काहीतरी प्रयत्न बिल्डरकडून होऊ शकतो. याच्याबद्दल काही शक्यता नाकारता येत नाही. यावर आपलं काय मत? तुमचा संभ्रम आहे, अगदी बरोबर आहे, परंतु तुम्हाला लोकांचा संभ्रम आहे. तो संभ्रम कोण निर्माण करतं, काय निर्माण करतं, याची देखील आज सिद्धार्थ कॉलनीला जाणीव झालेली आहे. त्यामुळे त्याबद्दल मला जास्त भाष्य करणं योग्य नाही. परंतु जर लाईट बिल गेल्यानंतर आपल्याकडे कायदेशीर हत्यार आहेत, तुम्हाला मोर्चा आंदोलन करण्यामध्ये आपण एक्सपर्ट आहोत, तर ते हत्यार उघडा. आणि जर तुम्हाला वाटतं आहे की जर रुपारेल कंपनीद्वारे हे केलं जातं तर त्याच्यामध्ये तुम्ही मार्ग काढू शकता. परंतु विकासकाचं मी सांगितल्याप्रमाणे सांगतो की विकासकाचे कुठेही संबंध येत नाही. आपण हे संभ्रम निर्माण करतो. विकासकाला बदनाम करण्याचा एक मोठा वर्ग तयार झाला आहे आणि त्यामुळे ते सातत्याने सुरू आहे. ज्यावेळेस विकासकाला, कुठल्याही विकासकाला, मी रुपारेल विकासक सध्या बोलतो असं ना गृहीत न जाता, कुठल्याही विकासकाला भविष्यात जर प्रोजेक्ट करायचा झाला तर त्याला हा विजेचा थकीत वीज बिल भरावा लागणार आहे. सध्या घडीला हा थकीत बिलची रक्कम मोठी आहे आणि त्यामुळे अदानी कंपनीला ती वसूल करणं, त्यांचा जो काही थकीत असतो, उद्या एखादी कुठलीही कंपनी आपल्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी जे काही कारवाई असते ती करणार आहे. ती अदानी असो, रिलायन्स असो, कोणीही असो, ती कंपनी करत असते आणि ती करणार आहे. लाईट बिलाच्या मुद्द्यावरती कंपनी कारवाई करणार असं सचिन गवारे म्हणतात आहे आणि याच्यामध्ये बिल्डरचा म्हणजे काही संबंध नाही. पण सचिन गवारे हे क्लिअर करावं की बिल्डरच्या बाजूने तुम्ही नक्की कुठल्या बाजूने बोलताय, म्हणजे बिल्डरचे प्रतिनिधी म्हणून बोलताय की सिद्धार्थ कॉलनीतले घरधारक म्हणून बोलताय की सामान्य नागरिक म्हणून? बिल्डरचे प्रतिनिधी म्हणजे बिल्डर, मला काय बिल्डरने पगार दिलेला नाही की तुम्हाला तिथं बोलायचा. मुळात ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की घरधारक सर्वात प्रथम मी आहे, सिद्धार्थ कॉलनीतला नागरिक आहे, एक जनसामान्यांमधला कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्वात प्रथम घरधारकांचाच विषय होतो. तुम्ही असं म्हटलं की संभ्रम निर्माण झालेला आहे. आता हा संभ्रम विकासकांनी पाठवला आहे का? हा संभ्रम कुठून आला आहे? मग या संभ्रमाचा शोध घ्या. आता मध्यंतरी तुमच्याच काही अनेक ग्रुपवर असं मेसेज टाकले होते की रुपारेल विकासकाद्वारे लाईट बिल बंद केले जाते किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये काही मीटर आहेत, तर ह्याचा शोध घ्या. जर विकासकाद्वारे आपल्याला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी होत असेल तर मी देखील त्याचा निषेध करायला तयार आहे. परंतु ह्याच्यात विकासकाचा कुठला सहभाग नाही आहे प्रथम दर्शनी दिसून येतं. कारण 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस अदानीने कारवाई केली त्यावेळेस आपण मोर्चा आंदोलन केले, विजेचा पुरवठा आपण पूर्ववत केला आणि त्याच्यानंतर आता 2 वर्षांनी ती कारवाई होते. त्यामुळे आपण अदानी कंपनीचा आणि रुपारेल विकासकांचा कुठेतरी जो काही तुम्ही जोडणी करता ही साफ चुकीची आहे. बरोबर सचिनजी, तुम्ही जे बोलतात की ह्यामध्ये विकासकाचा काही संबंध नाही. लाईट बिलाच्या संदर्भात आपण राज कांबळेंकडून जाणून घेऊया. ॲडव्होकेट राज कांबळे यांचा मुद्दा लाईट बिलाबद्दल काय आहे, लोकांना जाणून घेण्याची इच्छा आहे म्हणून त्यांच्याकडून घेतो. सिद्धार्थ कॉलनीचं लाईट बिलाचा जो मुद्दा आहे हा फारच ज्वलंत विषय आहे. गेली 20-25 वर्ष सिद्धार्थ कॉलनीतील लाईट बिल हा पेंडिंग आहे. ज्यावेळेस कोर्टाच्या माध्यमातून शुद्धोदन नगरच्या लोकांनी ज्यावेळेस केस टाकली त्यावेळेस ती कुठल्या पद्धतीने लढली गेली याबद्दल मी काही जास्त भाष्य करू इच्छित नाही. परंतु कोर्टाने त्यांना असा निकाल दिला की लाईटचं जे वरचे अधिकारी असतात, लाईटीचं जे वरचं ऑम्बुड्समन आपण ज्याला म्हणतो, त्यांच्याकडे तुम्ही दाद मागा आणि तिथे जो काही निर्णय होईल. बरं, ऑम्बुड्समनमध्ये प्रत्येक घरधारकाला जाता येतं, तर हा झाला प्रत्येकाने लढायचा विषय. पण जर एकत्रितपणे जर आपल्याला तिकडे जायचं असेल, लाईटीचा विषय जर मांडायचा असेल, तर कोर्टाच्या माध्यमातूनच आपल्याला तो विषय हाताळला गेला पाहिजे. आश्वासनं कोणी दिली होती, कोणी ती पाळली गेली नाहीत, हा वादाचा विषय झाला. परंतु लोकांना याचा त्रास होतो आहे आणि तो लिटिगेशनच्या मार्फत किंवा चर्चेच्या मार्फत हा सुटणारा विषय आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर सोडण्यात येईल एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि कोणावर टीका टिप्पणी करण्याचा माझा काही तसा स्वभाव नाही आहे, परंतु पॉझिटिव्ह राहून आपण लोकांच्या चर्चेतून विषय कसे सोडवता येईल याच्याकडे फोकस करूया, लोकांच्या प्रश्नांकडे आपण फोकस करूया आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल याच्याकडे आपण लक्ष देऊया. यांनी सांगितलं की चर्चेतून आणि लिटिगेशन सोडवून हे मार्ग निघू शकतात. सध्याचा जो लाईट बिलाचा प्रश्न आहे सिद्धार्थ कॉलनीमध्ये, त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. याच्याबद्दल आपण चंद्रकांतजी कटारे यांच्याकडून जाणून घेऊया. लाईटच्या बिलाचा मुद्दा तो फार गहन मुद्दा आहे आणि लाईटच्या बिलामुळेच सिद्धार्थ कॉलनीचा विकास हा कुठेतरी अडखळला आहे. पण मी मगाशी जे बोललो आर्थिक देवाणघेवाण ह्या मटावरही मी ठाम आहे. पण लाईटच्या बिलाच्या संदर्भात मी AGRCमध्ये
जे वीज आयोग असतो तिथे मी आणि निलेश भुजबळनी आम्ही दोघांनी मिळून तिथे अपील केलं होतं आणि जवळजवळ 4 तारखा झाल्या त्याच्या आणि ते अनिर्णित ठेवलं. पण ते चर्चा होताना आम्ही आमची अशी बाजू मांडली की 2008 नंतर आम्हाला बिलच नाही आले, 2008 किंवा 2009 नंतर. तर जोपर्यंत ते आपण बिल देत नव्हते तोपर्यंतचा तो कार्यकाल तुम्ही कसा हे करणार, कॅल्क्युलेट करणार. कारण त्याच्यावर आम्ही पूर्णपणे आम्हाला रिबेट मिळाली पाहिजे, पूर्णपणे सूट मिळाली पाहिजे असा मुद्दा आम्ही ठामपणे मांडलेला तिथं. कारण आपल्याला बिल येत नव्हते त्या काळात, जोपर्यंत ते बिल येत नव्हते ते किती 5 वर्ष असतील, 6 वर्ष किंवा 7 वर्ष असतील, ते पूर्णपणे आम्हाला माफ करून दिले पाहिजेत संपूर्ण सिद्धार्थ कॉलनीचे. ह्या मुद्द्यावर आम्ही ठामपणे ती आमची बाजू मांडली. तेव्हा तिथे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांना ते गडबडले, गोंधळले, तिथे त्यांना उत्तर देता नाही आलं. आणि मग त्यांनी तो मुद्दा म्हणजे मग त्यांनी थोडासा त्याला बगल दिला आणि तो मुद्दा तसा ठेवला. नंतर शेवटच्या टप्प्यात जे शेवटची तारीख पडली त्यांनी तो अनिर्णित अवस्थेत ठेवला, आम्हाला कुठल्याही प्रकारे हे केलं नाही आणि तो अनिर्णित अवस्थेत आम्ही AGRCमध्ये गेलो ते. त्याच्यामुळे ते 6 ते 7 वर्ष आपल्याला पूर्णपणे रिबेट मिळालीच पाहिजे ह्या मुद्द्यावर आम्ही ठाम होतो आणि त्याचं उत्तर त्यांना देता नाही आलं. तेव्हा सगळ्यांनी आम्ही 2 प्रातिनिधिक स्वरूपात सिद्धार्थ कॉलनीच्या वतीनं आम्ही AGRCमध्ये गेलेलो, ते प्रातिनिधिक स्वरूपात गेलेलो. त्याच्यामुळे ते 7 वर्षाचं आपल्याला पूर्णपणे रिबेट तो बिल माफ तर होणारच आहे. ह्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत. सध्या जो मुद्दा आहे तो लाईट बिलाचा आहे. कारण सध्या अदानीने सगळ्यांना नोटिसी पाठवलेल्या आहेत आणि ह्या नोटिसीचं काय करायचं, आपली लाईट जाणार का, की आपले प्रश्न परत आपण अंधारात राहणार का, ह्या प्रश्नाने सिद्धार्थ कॉलनीतील प्रत्येक नागरिक ग्रासलेला आहे. याच्याबद्दल आपल्याकडे सुरेशजी गाडे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय मुद्दा आहे. आता सध्या लाईट जाणार आहे आणि त्या लाईटच्या मुद्द्यावरती लोक परत भयभीत झालेली आहे, याबद्दल तुम्ही काय सांगा? या विषयावरती आम्हाला म्हणजे पहिलेच पूर्ण माझी माहिती होती आम्हाला, म्हणूनसाठी आहे की आम्ही अर्ज केला होता. म्हणजे अर्ज आम्ही बनवले होते. ते अर्ज होते असे की आम्हाला आमचं जे किती 16 वर्षाचं लाईट बिल आहे आणि किती लोकांची लाईट जळलेली आहे आणि किती महिन्याला असं म्हणजे आम्हाला किती म्हणजे महिन्याला आम्हाला बिल येतं ते आम्हाला तुम्ही पूर्ण आम्हाला माहिती द्या. आम्ही असे 600 लोकांचे फॉर्म त्यांना अर्ज दिले होते, पण त्याचा काय आम्हाला त्यांनी उत्तर दिलेलं नाही. पण त्याच्यासाठी आम्हाला ते एक फायद्याचा फॉर्म आहे. उद्या जर कोर्टात गेलो तर आम्हाला कुठल्या गोष्टीचा आम्हाला त्यांनी कुठला म्हणजे पुरावा दिलेला नाही. त्याच्यामुळे एक आम्हाला 16 वर्षात तुम्ही कुठलं बिल नाही पाठवलं, कुठलं काहीच केलं नाही, तरी तुम्ही आम्हाला लाईट बंद करणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही एक अर्ज भरला होता. 600 लोकांचे अर्ज दिलेले ते आपल्याकडे आहेत. तर त्याच्यासाठी ते एक पुरावा आपल्याला महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आपण कारवाई करू शकतो त्यांच्यावरती, अदानीवरती. विजेच्या बिलासंदर्भात समता शुद्धोदन नगर सोसायटीच्या माध्यमातून जो अदानी विरुद्ध ॲम्बेसमेंट आणि त्याच्यानंतर जे हायकोर्टापर्यंत जो काही मुद्दा गेला, त्या मुद्द्याचं एक सविस्तर 2 मिनिटात फक्त माहिती संपूर्ण सिद्धार्थ कॉलनीला असणं गरजेचं आहे. ह्या ॲम्बेसमेंटमध्ये गेल्यानंतर केस अगदी समता शुद्धोदन आणि तिथल्या विकासकांच्या बाजूने लागली होती. जवळपास आदेश त्यांच्या बाजूने लागणं शक्य होतं आणि त्या केसमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर कोर्टाच्या हे लक्षात आलं होतं की अदानी कंपनीच्या बऱ्याच मोठ्या चुका आहेत. परंतु अदानी कंपनीच्या जे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या मार्फत आणि सोबत तेथील काही लोकांनी संभ्रम निर्माण केला, काही लोकांना त्याच्यामध्ये विश्वासात न घेता तिथल्याच लोकांनी स्थानिक लोकांनी काही लोकांनी माननीय न्यायालयामध्ये असं लेखी स्वरूपात दिलं की आम्ही आमचं लाईट बिल रेग्युलर भरतोय, आम्हाला ह्या केसशी कुठलाही संबंध नाही. मग त्याच मुद्द्यावर माननीय अदानी कंपनीचे जे कोणी अधिकारी किंवा वकील होते त्यांनी संपूर्ण समता शुद्धोदन नगरमध्ये जवळपास 326 झोपड्या होत्या. त्या 326 झोपड्यापैकी 100हून अधिक झोपडपट्ट्या या रेग्युलर लाईट बिल भरत आहेत. मग बाकीचे 200 लोक का भरत नाही, ह्या प्रश्नावरती ती केस खऱ्या अर्थाने हारली गेली. आणि तसाच प्रकार संपूर्ण सिद्धार्थ कॉलनीमध्ये देखील आहे. होतंय काय की आपल्याकडे मुद्दा चांगला आहे की विजेचा बिल आपल्याला येत नव्हते किंवा जे काही वाढीव बिल दिले त्याच्यावरती कर्ज व्याज लावलेले अतिप्रमाण, हे सगळं कायदेशीर मुद्दे आहे. परंतु काही प्रमाणात ज्या लोकांना वीज पुरवठा दिला जातो किंवा बिल दिला जातो त्यांच्यामुळे ह्या केसमध्ये कुठेतरी थोड्याशा अडचणी निर्माण होतात भविष्यात. तर याचा देखील आपण न्यायालयीन बाजूने विचार केला पाहिजे, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. तर सिद्धार्थ कॉलनीतील भरपूर असे मुद्दे आहेत की ज्याचा प्रश्न आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सामान्य नागरिकांवरती जातो आहे. आपण ही चर्चा खूप अजून पुढे चालू ठेवू शकतो. आपल्याकडे वेळही कमी आहे, त्यामुळे थोडक्यात आपण जो आपला मुद्दा जो आहे, मूळ मुद्दा जो आहे तो राजकीय मुद्दा आणि सामाजिक मुद्दा आहे की सिद्धार्थ कॉलनीतील SRAचा प्रश्न हा इथल्या राजकीय
चळवळीला आणि इथल्या सामाजिक चळवळीला कुठेतरी खड्ड्यात पाडतोय का, हा मेन मुद्दा आहे. 2 मिनटात आपापलं मत लाडबिल थोडं बोलू का? नाही आपलं चळवळीबद्दल की ह्या सगळ्या मुद्द्यांचा प्रश्न सामाजिक चळवळ. बघा, ज्या वेळेस आंबेडकरी चळवळीवरती कोणती तरी गदा येते त्यावेळेस सिद्धार्थ कॉलनीतील समस्त असणारा तरुण, विविध राजकीय पक्षातले नेते हे सगळे एकत्र येऊन आंदोलन करत असतात. त्यामुळे ह्या अशा गोष्टीचा सिद्धार्थ कॉलनीतील राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कोणताही फरक पडणार नाही. कारण की सिद्धार्थ कॉलनीची एकजूट ही महत्त्वाची आहे आणि आम्ही ते जपणारे माणसं आहोत की सिद्धार्थ कॉलनीतील एकजूट ही कायम राहिली पाहिजे, कायमस्वरूपी राहिली पाहिजे. वादळ येतात जातात, पण या वादळाला आपण सर्वांनी एकत्र येऊन तोंड दिलं तर निश्चित हे वादळ क्षमतातही. आपण बघत असेल की यापूर्वी सिद्धार्थ कॉलनीमध्ये भरपूर वादळ आले, पण या वादळाला सिद्धार्थ कॉलनीतील एकीने उत्तर दिलेलं आहे. मी माझ्या सगळ्या बांधवांना विनंती करतो की आपण आपापसामधले मतभेद हे वेगळे ठेवले पाहिजे आणि आपल्यावरती येणारे संकट आहे त्या संकटाला आपण सगळ्यांना एकत्रितपणे आपण सामोरं जायला पाहिजे, जेणेकरून सिद्धार्थ कॉलनीचा जो मेसेज आहे की सिद्धार्थ कॉलनी हे एकजुटीचे प्रतीक आहे, त्या एकजुटीच्या प्रतीकाचा आपण सर्वांनी भान ठेवून सिद्धार्थ कॉलनी एकत्र राहिली पाहिजे आणि एकत्रितपणे आपण सर्व गोष्टी लढा दिला पाहिजे. खरंच एकत्रित लढा दिला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये सिद्धार्थ कॉलनी म्हणजे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येत आहोत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त एवढंच प्रश्न विचारायचा आहे की आजच्या याच्यामध्ये की 2 गट आहेत, एक रुपारेलचा गट आहे आणि एक आहे संघर्ष समितीचा गट आहे. आणि ह्या राजकारणामध्ये सिद्धार्थ कॉलनीमध्ये शिवसेनेच्या 2 गटाचे उमेदवार दोन्ही गटांनी ही केलेले आहेत, उपयोग करून घेतलेला आहे. याच्यामध्ये सिद्धार्थ कॉलनीचा उमेदवार आणि आंबेडकर चळवळीचा उमेदवार हा कुठेही दिसत नव्हता. तर इथे कुठेतरी आंबेडकर चळवळ आणि इथले राजकीय प्रश्न हे इथल्या SRAच्या माध्यमातून कुठेतरी खाली पडलेले आहेत आणि लोप पावलेले आहेत. आणि SRA म्हणजे फक्त खाण्याची चळवळ, याच्याशी सामाजिक चळवळीशी काही संबंध नाही. किंवा SRA चळवळ हीच सामाजिक चळवळ आहे, हीच राजकीय चळवळ आहे, असा एक कुठेतरी अनुभव येत आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला भरपूर सारे लोक आलेत आणि ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेतले. त्या सर्वांचं आमच्या चॅनलतर्फे आम्ही हार्दिक आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय भीम.